ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। नौपाड्याच्या एका मतदान केंद्रावरती नरेश म्हस्के, त्यासोबतच मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपचे निरंजन डावखरे हे एकत्र आलेले आहेत आणि यापूर्वी एकत्र प्रचार केला आणि आज मतदान केंद्रावरती हे तिन्ही नेते एकत्र पाहायला मिळतात। काय सांगणार, ज्या पद्धतीने मनसे तुमच्यासोबत आहे, भाजपने एक ताकद दिलेली आहे आणि आज तिन्ही नेते तुम्ही आज एका बूथ मतदान केंद्रावरती पाहायला मिळतात। मी आपल्याला एक गोष्ट नक्की सांगेल, ज्या दिवशी महायुती जाहीर झाली, जी शिवसेना आणि भाजप ही तर आमची युती 2 वर्षापूर्वी जाहीर झाली, परंतु राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, ज्या दिवशी आमची युती जाहीर झाली त्या दिवशीपासून कुठलीही कुरबुर न राहता आम्ही एकत्र आहोत, एकत्र कामाला लागलेलो आहोत। आम्ही तिकीट कुणाला याची कधीही वाट पाहिली नाही आणि सर्वजण एकत्र काम करतो आहे। निवडणूक उमेदवार जाहीर झाला नव्हता तरीसुद्धा आम्ही एकत्र मेळावे घेत होतो। त्यामुळे हे ठाणे आहे आणि ठाण्यामध्ये माननीय वसंतरावजी डावखरे असतील, धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत, यांनी राजकारणाच्या पलीकडे सुद्धा मैत्री असते हे दाखवून दिलेलं अख्ख्या महाराष्ट्राला आणि त्यामुळे आमचं वातावरण खूप आनंदी आणि हेल्दी आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। त्याच्यामुळे आणि आता तो युती झालेली आहे, महायुती आहे, त्यामुळे तसं काही किंतु परंतु असं काही विषय नाही आहे। अविनाशजी, काय तुम्ही सुद्धा मनसेने आणि एकूणच राज ठाकरेंनी सुद्धा या सगळ्या याच्यात मुंबईमध्ये शाखांना भेटी दिल्या होत्या, त्यानंतर जाहीर सभा, एकत्र मोदी आणि एकत्र आलेले, आज तुम्ही स्वतः या ठिकाणी प्रचारात आणि एकूण आता मतदान केंद्रावरती स्वतः उभे राहून मतदान करून घेत आहेत। खरं तर एका गोष्टीचा खूप आनंद आहे की एक सर्वसाधारण कार्यकर्ता ज्यांनी अख्खी हयात शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, राजसाहेबांसाठी आणि नंतर एकनाथ शिंदेंसाठी घालवली, आज तो माणूस खासदार व्हायला चालला आहे। इथून ठाण्याच्या त्या गल्लीतनं आज दिल्लीचं राजकारण करायला झालं, याचं एक मला असं वाटतं ठाण्यातल्या प्रत्येक तरुणाला अभिमान आणि आनंद असेल आणि प्रत्येक राजकारणात नवीन येणारा तरुण हा कोणाला तरी पाहत असतो आणि पुढे येत असतो। सो मला वाटतं की ह्या निर्णयानंतर अनेक तरुण पुन्हा राजकारणात यायची स्वप्न पाहतील की जर एखादा नरेश म्हस्के जर एखाद्या चाळीतनं येऊन जर खासदार होऊ शकतो, उद्या मंत्री होऊ शकतो, तर आम्ही पण होऊ शकतो। प्रत्येकाच्या मनात एक छोटीशी अपेक्षा असते, आशा असते। सो मला असं वाटतं हे एक चांगलं उदाहरण आहे आणि आम्ही आदेशावर चालणारी लोक, सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर आम्ही कुठेही मागे न पुढे बघता स्वतः जाऊन आनंद आश्रमात बुके दिला आणि कामाला लागलेलो आहोत। मागची 15 दिवस आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक तळागाळात जाऊन काम करतात। इतपत झालं आहे की आमचाच उमेदवार आहे की काय मनसेचा, अशा लेवलला जाऊन महाराष्ट्र सैनिक काम करतात। त्यामुळे आम्हाला एक खात्री आहे की नरेश म्हस्के हे ठाण्यातनं खासदार होतील आणि बहुमताने होतील। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। निरंजनजी, खरं तर सुरुवातीला थोडी नाराजी तुमच्याच काही आमदारांकडनं किंवा काही पदाधिकाऱ्यांकडनं व्यक्त केली जात होती, मात्र नंतर नाराजी दूर होऊन एकत्र म्हणून काम करताना दिसत आहेत। आजसुद्धा तुम्ही एकत्र येऊन मतदान केंद्रावरती एकत्र पाहायला मिळत आहे। आपण सुरुवातीच्या फेजमध्ये कार्यकर्त्यांची किंवा काही इच्छुकांची जरी इच्छा असते, पण त्याच्यानंतर ज्यावेळेस एकदा उमेदवार ठरला त्याच्यानंतर महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी, नरेशजी म्हस्के यांना खासदार बनवण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागले। मग ते मीरा भाईंदर असो, नवी मुंबई असो, ठाणे असो, आपण बघितलं की सगळेजणं, आणि आपल्याला आजही सगळ्या बूथवर एकच चित्र दिसेल की महायुतीचे घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे ताकदीने प्रत्येक ठिकाणी मतदार उतरवताना आणि मतदान करून घेताना हे आपल्याला दिसत आहेत। एकूणच महायुतीची ही ताकद 4 जूनला सुद्धा दिसेल या सगळ्या याच्यात। 100% 4 जूनला मोठ्या मताधिक्याने ज्यावेळेस नरेशजी म्हस्के निवडून येतील आणि आमच्या सगळ्यांचा तर दावा आहे
की टॉप 5 मधल्या जो लीड आहे तोच लीड ठाण्यामधनं नरेशी मस्के यांना मिळवून देण्याचा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अहोरात्र झटलेला आहे आणि तो मिळवून द्यायचा 4 जूनला आपल्याला निकालाच्या माध्यमाने दिसेल. नरेशजी, हे चित्र एकूण 4 नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता कुठलीही अपेक्षा न करता हा महायुतीतील कार्यकर्ता रस्त्यावर उतरला, रक्ताचं पाणी केलं भर उन्हामध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की गणेश नाईकांसारखं पितृतुल्य व्यक्तिमत्व असेल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी असतील, 2 वेळा या राजसाहेब असतील त्यांनी सभा घेतली, बावनकुळे साहेब असतील त्यांनी सभा घेतली, आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता, छोट्याचा छोटा कार्यकर्तासुद्धा त्या नरेश मस्केकरता रस्त्यावर उतरत होता. एकही दिवस मी तुम्हाला सांगतो की 5 तारखेपासून मी प्रचाराला सुरुवात झाली, आम्ही 5-5 वेळा माझा कार्यकर्ता विविध पक्षाचे लोकांपर्यंत पोहोचले होते. परंतु ज्याची 3 आणि 4 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी उमेदवारी गृहीत होती तो साधं एक पत्रकसुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. आज जेव्हा ठाणे शहरात आम्ही फिरतोय, पोलिंग एजंटसुद्धा ते देऊ शकले नाहीत. ही युतीची ताकद आहे. ही जरी महायुती आणि महाविकास आघाडीमधली लढाई असली तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची सुद्धा ही लढाई म्हटली जाते. उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे, कारण राज ठाकरे सुद्धा स्वतः फिरताना पाहायला मिळत आहेत. काय वाटतं ही लढाई ऐकून तसं चित्र पाहिलं? काय ना, बाळासाहेबांनी देशाला दिलेलं वचन हे जर एक ठाकरे पूर्ण करत नसेल तर त्यांच्या पुतण्याने पूर्ण करायचा तो विडा उचलला आहे. खरं तर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, या सर्वाची सुरुवात कोणी केली तर परंपरेनुसार असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली कोणी तर उद्धव ठाकरेंनी तोडली मुख्यमंत्रीपदासाठी. ते गेले कोणाबरोबर? काँग्रेस, राष्ट्रवादी. आणि त्याच्यानंतर देशात घडलेल्या सगळ्या घडामोडी आहेत ना महाराष्ट्रात, त्याची सुरुवात जर कोणी केली होती तर उद्धव ठाकरेंनी केली होती. ते जर काँग्रेसला मतदान करणार असतील तर आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार. तर आपण पाहू शकतो हे सगळे महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि मनसे, त्यानंतर भाजप, नरेश मस्के, हे सगळी लोक आज एकत्र आलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं प्रचार हा एकत्र केला गेला होता त्यानंतर आज या मतदान केंद्रावरती सुद्धा एकत्र पाहायला मिळतात आणि याचं 4 जूनला सुद्धा ही ताकद पाहायला मिळेल असं या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आपल्याला ऐकायला मिळतं आहे. कॅमेरामन तुषार नावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.